टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। प्रमुख 4 यात्रांपैकी एक असलेल्या चैत्र यात्रेचा सोहळा 8 तारखेला संपन्न होणार आहे। त्यासाठी राज्याच्या विविध भागातून जवळपास 4 ते 5 लाख भाविक पंढरपूरमध्ये दाखल होत असतात। मात्र वारकरी संप्रदायामध्ये चंद्रभागेच्या स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे प्रत्येक येणारा भाविक हा चंद्रभागेचं स्नान करत असतो। मात्र ह्या चंद्रभागेच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी देखील वाढलेली आहे, लहान लहान किडे आळ्या झालेल्या आहेत। त्यामुळे चंद्रभागेच्या पात्रात पाणी देखील नसल्यामुळे चंद्रभागेच्या पात्रात पाणी सोडण्याची आता भाविकांनी मोठ्या प्रमाणात मागणी केलेली आहे। खरं तर या यात्रेचं जर वैशिष्ट्य म्हणलं तर या यात्रेला शंभू महादेवाचं देखील शिंगणापूरला लग्न लागत असतं, त्यामुळे मोठ्या प्रमाणात कावडी देखील असतात आणि कावडींना देखील इथं स्नान घालण्याची मोठी परंपरा खरं तर या पंढरपूरमध्ये आहे। त्यामुळे येणारा आहे चैत्र यात्रेसाठी येणारा भाविक स्वतः स्नान करून या कावडींना देखील स्नान घालत असतो। त्यामुळे प्रशासनानं लवकरात लवकर या चंद्रभागेच्या पात्रामध्ये खरं तर पाणी सोडण्याची मागणी केलेली आहे। येणारा प्रत्येक भाविक स्नानाबरोबर तर नौका विहार देखील करतात, त्यामुळे नौका फिरण्याकरता देखील पाण्याची खरं तर मोठी गरज असते। आपण आता बघू शकतो की कसल्याच पाणी इथं कमी असल्यामुळे नौका देखील जायच्या तर उभारलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। राज्याच्या विविध भागातून अनेक भाविक खरं तर पंढरपूरमध्ये दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। असेच काही भाविक आता आपल्या बरोबर क्या मांग है आपकी, क्या कहेंगे? जी, हम तो हैदराबाद से आए और यहाँ पे स्पेशली चंद्रभागा नदी इतनी बड़ी है और हम लोग यहाँ पे हमारी आस्था हम लोग डुबकी लगाने आते हैं ना, तो अभी इधर पानी ही नहीं है और जो भी पानी है उसमें पूरी गंदगी है। इस वजह से हम लोग मांग करते हैं कि थोड़ी से पानी छोड़ दे। और 8 तारीख को एकादशी भी है और इस दिन बहुत भीड़ भी रहती, पब्लिक भी रहती, तो पानी तो होना बहुत जरूरी रहती, इसलिए बोलकर पानी की मांग है। दूर से आते हैं ना, तो इसके लिए थोड़ा साफ सफाई और पानी छोड़े तो थोड़ा हम लोगों को भी अच्छा लगता है आने के लिए। दूर दूर से सफर करके आते हैं इसके लिए। आपण बघितलं असेल की भाविकांनी देखील आता चंद्रभागेच्या पात्रात पाणी सोडण्याची आता मागणी केलेली आहे। पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।